Okay, so Laplace standard test signals. सो यामध्ये आपण काही फॉर्म्युलेज स्टडी केलेले होते. त्यापैकी काही फॉर्म्युले म्हणजेच काय, तर फर्स्ट आपण बघितलं होतं युनिट स्टेप फंक्शन्स. तर युनिट स्टेप फंक्शन्स म्हणजे स्टेपसारखा हा दिसणारा वेव्ज असणार आहे, हे एक लक्षात घ्यायचं आहे. सो युनिट स्टेप फंक्शन्स हा आपल्याला अशा प्रकारे काहीतरी स्टेप्स दिसणार. त्यानंतर युनिट इम्पल्स फंक्शन्स डेल्टाने इंडिकेट केला जातो. ओके, त्याचा लॅप्लास जर घेतला तर 1 येतो. युनिट स्टेप फंक्शनचा जर लॅप्लास घेतला तर 1/s येतो. ओके, इम्पल्स म्हणजेच काय की दॅट पर्टिक्युलर फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू टाईम जर आपण ड्रॉ केलं. ओके, दिस इज द एफ ऑफ टी. तसंच इम्पल्ससाठी जर आपण एफ ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टाईम जर आपण इथे ड्रॉ केलं एफ ऑफ टी, तर हा इम्पल्स म्हणजेच फक्त एक स्ट्रेट लाईन असणार आहे. ओके, आणि ज्याची मॅग्निट्यूड ही किती असणार आहे, तर ज्याची मॅग्निट्यूड ही अशा प्रकारे 1 असणार आहे, त्याला आपण म्हणतो इम्पल्स. ओके, आता युनिट स्टेपमध्ये जे काही मॅग्निट्यूड असणार आहे ते मॅग्निट्यूड व्हॅरी होऊ शकतो. ती 1 पण होऊ शकतो, 2 पण होऊ शकतो. बट जर तुम्ही युनिट स्टेप म्हटलं तर युनिट म्हणजेच काय, तर 1 असतो. म्हणजेच हा जो स्टेप तुम्हाला दिसतो याची मॅग्निट्यूड किती आहे, तर याची मॅग्निट्यूड ही 1 आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे इंडिकेट केली जातं. ओके, आणि एक सिंगल व्हर्टिकल लाईन्स ज्याची ॲम्प्लिट्यूड ही 1 आहे त्याला आपण म्हणणार युनिट इम्पल्स. तसंच युनिट रॅम्प म्हणल्यानंतर स्लोप ऑफ लाईन म्हणजेच रॅम्प आपण त्याला म्हणू शकतो, ज्याला आपण मराठीच्या भाषेमध्ये उतार असं म्हणू शकतो. ओके, सो अशा प्रकारे जर पर्टिक्युलर स्लिपिंग लाईनसारखं जर आपण इथे जर ड्रॉ केलं तर त्याला आपण काय म्हणणार, रॅम्प फंक्शन्स. आणि हा रॅम्प फंक्शन्स आर ऑफ टीने इंडिकेट केला जातो. ओके, ज्याचा लॅप्लास फंक्शन जर घेतला तर तो 1/s² येणार. युनिट रॅम्पचा जर घेतला तर म्हणजे ज्याची मॅग्निट्यूड 1 आहे आणि रॅम्प फंक्शन आहे, तर युनिट रॅम्प फंक्शन्स 1/s². युनिट इम्पल्स फंक्शन्स डेल्टा टी लॅप्लास 1 असणार आहे. ओके, सो याला डेल्टा टीने इंडिकेट करूया. आणि युनिट स्टेप फंक्शन्स यू ऑफ टी, युनिट म्हटल्यानंतर 1. तर हे 3 फॉर्म्युलेज आणि हे 3 ग्राफ्स आपल्याला इथे लक्षात यायला पाहिजे. तसंच शिफ्टेड, आता हा जो युनिट स्टेप जर आपण शिफ्ट केला तर त्याचा लॅप्लास जर आपण घेतला तर तो e⁻⁻as इंटू 1/s. पण कोणासाठी, स्टेपसाठी इथे लिहिलेलं आहे. सो स्टेपचं जर आपल्याला माहीतच आहे की युनिट स्टेपचा जर आपण लॅप्लास घेतला तर तो 1/s येतो. म्हणजेच काय, तर इथे हा जो शिफ्टिंग आपल्याला इथे इंट्रोड्यूस झालेला आहे -a, सो हा -a हा पॉवरला जाऊन -as e⁻⁻as अशा प्रकारे शिफ्टेड फंक्शन्स आपण रिप्रेझेंट करणार. तसंच जर पॉझिटिव्ह साईडला जर शिफ्ट झालेला असणार तर तो पॉझिटिव्ह as झालेला असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, रिमेनिंग मल्टिप्लायला 1/sच केलं जाईल. म्हणजेच याला इनडायरेक्टली आपण अशा प्रकारे लिहू शकतो इंटू 1 म्हणजेच काय, e⁻⁻as/s. अशा प्रकारे हा आपल्याला तिथे शिफ्टेड युनिट शेपचा लॅप्लास मिळणार. तसाच याचा e⁻⁻as/s अशा प्रकारे याचा आपल्याला लॅप्लास मिळणार युनिट स्टेपचा. सेम थिंग्स युनिट इम्पल्सचा ॲक्च्युली इंटू 1 असतो, पण कोणत्याही संख्येला इंटू 1 केल्यानंतर आपल्याला e⁻⁻as अशा प्रकारे याचा मिळणार युनिट इम्पल्स फंक्शन शिफ्टेड. ओके, e⁻⁻as डायरेक्टली अशा प्रकारे याला मिळणार. तर हा पॉझिटिव्ह डायरेक्शनने शिफ्टेड आहे, हा निगेटिव्ह डायरेक्शनने शिफ्टेड युनिट इम्पल्स फंक्शन आहे. तसाच युनिट रॅम्प फंक्शन्स, सो युनिट रॅम्प फंक्शनचं बघा आपल्याला लॅप्लास माहीत आहे 1/s² आहे. सो हा जो शिफ्टिंग इथे दिलेला आहे तर हा शिफ्टिंग इथे इंट्रोड्यूस केलेला आहे e⁻⁻as. इथे सुद्धा हा शिफ्टिंग इथे इंट्रोड्यूस केलेला आहे e⁻⁻as ने. ओके, तर आपण ॲक्च्युली हे शिफ्टिंग डिटेल्समध्ये स्टडी करूया. ओके, डिटेल्समध्ये स्टडी करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले आजच्या तारखेत पल्सेसवाले म्हणजे युनिट स्टेप फंक्शन ज्याला आपण म्हणतो, युनिट स्टेप फंक्शनला अल्टरनेट नाव पल्ससुद्धा म्हटलं जातं. ओके, सो इथे आपण आजचं टायटल टाकूया एक्सप्रेशन फॉर पल्स. एक्सप्रेशन फॉर पल्स. ओके, सो हा पल्स म्हणजेच कोण असणार आहे, तर इथे ऑर म्हणून इंडिकेट करतो. इट्स अ
युनिट स्टेप फंक्शन. इट्स अ युनिट स्टेप फंक्शन. अच्छा, ओके. तर आपल्याला इथे फर्स्ट फिगर दिलेली आहे, फिगर नंबर ए. एफ ऑफ टी फंक्शन आहे. ओके, अशा प्रकारे इथे वन मॅग्निट्यूडला आणि हा 0 टाईम फंक्शन्स आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम फंक्शन्स. आता हा 0 पासून टी पर्यंत टाईम फंक्शन्स आहे आणि 0 टू ए. तर ए या लोकेशनला, ए या टाईम लोकेशन्सला हा पल्स अशा प्रकारे काय होतोय, राईज होतोय. हा पल्स अशा प्रकारे इथे राईज होतोय आणि वन पर्यंत राईज होतोय आणि 1ला कंटिन्यू राहते विथ रिस्पेक्ट टू द टाईम. 1ला हा कंटिन्यू राहते अशा प्रकारे. ओके, म्हणून हा स्टेप्स आपण अशा प्रकारे फर्स्ट दाखवलं. याला आपण नाव देऊया, इट्स फिगर नंबर ए. ओके, सेम थिंग्स आपले सेकंड फिगर्स आपल्याला अशा प्रकारे मिळते की जर सपोज दुसरं एक युनिट स्टेप फंक्शन्स आहे जो की 0 पासून स्टार्ट होणार आहे, मॅग्निट्यूड ज्याची 1 आहे आणि टाईम तो कुठपर्यंत जातोय, तर 0 पासून तो बी पर्यंत जातोय, बी पर्यंत. अशा प्रकारे आपण बी. ओके, आणि या बीला गेल्यानंतर, या बी या टाईमला गेल्यानंतर तो अशा प्रकारे या बी टाईमला 1 मॅग्निट्यूडपर्यंत काय होतंय, राईज होतोय. आता 1 मॅग्निट्यूडपर्यंत राईज झाल्यानंतर तो कंटिन्यूस काय राहतोय, 1 मॅग्निट्यूडला राहतोय. अशा प्रकारचे 2 फंक्शन्स आहेत. ओके, आणि इथे आपण मेन्शन्स करूया की बी इज लेस दॅन ए. म्हणजेच हा बी जो फंक्शन्स आपल्याला इथे मिळालेला आहे हा लेस दॅन आहे कोणापेक्षा, ए पेक्षा. म्हणजेच बी हा नंतर आलेला टाईम आहे आणि एचा जो टाईम आला होता तो अगोदरचा टाईम होता. तर हे सेकंड जी फिगर आहे या फिगरला आपण नाव देऊया फिगर नंबर बी. ओके, आता मला सांगा या 2 फिगरचा जर का आपण ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळणार. या 2 फिगरची आपण ॲडिशन करूया. सो 2 फिगरची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला कंबाईंड डायग्राम्स ही अशा प्रकारे मिळणार, फंक्शन एफ ऑफ टी. ओके, त्यानंतर हा 0 टू टाईम टी ॲक्सिस, 0 टू ए 1 मॅग्निट्यूडपर्यंत अशा प्रकारे हा इन्क्रीज होत गेला होता एला. ओके, त्यानंतर कंटिन्युअस हा 1 मॅग्निट्यूडला राहिला आणि बीला तुम्हाला काय दिसतंय, तर बीला अशा प्रकारे तो खाली यायला असणार आहे. ओके, म्हणजे बीला सुद्धा तो 1 to 0 झालेला असणार. ओके, सो अशा प्रकारे इथे काय तयार होतोय, तर यालाच आपण म्हणतोय स्टेप म्हणतोय. बट विथ रिस्पेक्ट टू द टाईम हा 0ला सुरू झालेला आहे. त्यानंतर टाईम हा इन्क्रीज होत गेला, टाईम हा रनिंग कंडिशनला राहिला. ओके, सो रनिंग कंडिशनला राहत हा ए पर्यंत पोचला. नंतर मग तो पुन्हा रनिंग कंडिशनला राहत नंतर कोण आला, तर बी आला. ओके, म्हणजेच काय, तर इथे याला आपण नाव देऊया, इट्स फिगर नंबर सी. सो फिगर नंबर सी इज नथिंग बट इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ फिगर नंबर ए अँड बी. मग इथे एक्सप्रेशन फॉर पल्स जर आपण लिहायचं ठरवलं, एक्सप्रेशन फॉर पल्स इज इक्वल्स टू, तर हा युनिट स्टेप फंक्शन आहे म्हणून यूने इंडिकेट करणार. ओके, आणि शिफ्टेड फंक्शन्स आहे, कितीने तो शिफ्टेड झालेला आहे, तर ए या लोकेशनने शिफ्टेड झालेला आहे म्हणून टी मायनस ए अशा प्रकारे आपण त्याचं शिफ्टिंग इथे इंडिकेट करणार. ओके, आता कोणत्या लोकेशनपर्यंत जो शिफ्ट झालेला होता, ए नंतर. सो ए नंतर आपल्याला दिसते की ए नंतर तो फिगर बी मध्ये आपल्याला दिसते की बी लोकेशन्सपर्यंत शिफ्टेड झाला होता. म्हणून तिथे आपण त्याला काय करणार, सेकंड युनिट स्टेप फंक्शन रिप्रेझेंट करताना या बीचं रिप्रेझेंट करताना यू ऑफ टीच इंडिकेट करणार, बट मायनस बी टाईमला. तर अशा प्रकारे आपल्याला इथे काय भेटतं, एक्सप्रेशन फॉर पल्स भेटतं. मग आता एक्सप्रेशन फॉर पल्सचं जर आपण लॅपलास जर घेतलं तर काय होणार, मग इथे आपण याचं लॅपलास घेऊया. सो टेकिंग लॅपलास. Okay, so taking Laplace transforms, it's a Laplace of integrations कोणाचं, फर्स्ट फंक्शन्स u of t minus a चं मायनस ऑफ u of t minus b चं. ओके, इज इक्वल्स टू द, आता बघा आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला होता की जो पॉवर असतो तो हा मायनस असेल तर मायनस असणार,
म्हणजेच ई रेस टू दी पॉवर मायनस ए इंटू एस डोमेन, कारण की लॅपलासमध्ये तो एस डोमेनमध्ये कन्वर्ट होणार. ओके. आणि हा युनिट स्टेप फंक्शनचा युनिट स्टेप फंक्शन असल्यामुळे त्याचा युनिट स्टेप फंक्शनचा लॅपलास हा 1/s असतो. ओके. सेम थिंग्स इथे बघा, हा जो u ऑफ टी मायनस बी आहे तर त्याचा डिले फंक्शन्स हा मायनस बी इतका डिले फंक्शन आहे, म्हणून ई रेस टू दी पॉवर मायनस बी एस इंटू लॅपलास ऑफ युनिट स्टेप फंक्शन्स म्हणजेच काय 1/s. अशा प्रकारे यांचा आपल्याला काय मिळतो, लॅपलास मिळतो. मग याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ई रेस टू दी पॉवर मायनस ए एस मायनस ऑफ ई रेस टू दी पॉवर मायनस बी एस, आणि दोघांचा बेस सेम आहे, दोघांचा बेस 1/sच आहे, तर एस असा प्रकारे आपण बेस काय घेतला, तिथे कॉमन घेतला. तर बेस कॉमन घेतल्यानंतर आपल्याला हे जे एक्सप्रेशन मिळालं दॅट इज द एक्सप्रेशन्स ऑफ युनिट स्टेप फंक्शन्स, किंवा त्याला आपण काय म्हणणार आहोत, पल्स अशा प्रकारे तिथे इंडिकेट करणार आहोत. पल्स सुद्धा आपण त्याला म्हणणार आहोत. मग आता इथे कन्फ्युजन होण्यासारखं काय असतं, तर कन्फ्युजन होण्यासारखी इथे प्लस मायनसचे जे सायन्स आहेत ते बऱ्यापैकी स्टुडंटला कन्फ्यूज होतात. म्हणजेच काय, तर इथे आपण एक फंक्शन घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जर सपोज हा अशा प्रकारे टाइम ॲक्सिस आहे असं आपण कन्सिडर करूया. हा टाइम ॲक्सिस आहे. ओके. या टाइम ॲक्सिसला एक ॲरो मी अशा प्रकारे इथे काढतो जो की झिरो टाईम म्हणजे इथून तो सुरू झाला, झिरो लोकेशनपासून सुरू झाला, आणि दुसरा टाईम ॲक्सिस दुसरा ॲरो मी अशा प्रकारे इथे ए लोकेशनला काढतो. ओके. तसं अजून एक ॲरो काढून घेऊया आपण 2A लोकेशनला वगैरे. अशा प्रकारे सो ऑन तुम्ही करू शकता, 2A 3A 4A. याला ट्रेन ऑफ पल्सेस, इम्पल्स पल्सेस आपण म्हणू शकतो. सो अशा केसमध्ये तुम्हाला जर या लोकेशनचा झिरो लोकेशनचा जर टाईम विचारला तर या झिरो लोकेशनचा टाईम किती असणार. तर जर सपोज हा युनिट स्टेप फंक्शन्स आहे तर युनिट स्टेप फंक्शन्सला यू ऑफ टी तर आहे, पण त्यातून तुम्ही किती मायनस करणार टाईम या स्केल मनला, तर स्केल मनला काहीच मायनस करणार नाही, म्हणून टी मायनस झिरो. आता यू ऑफ टी मायनस झिरो म्हणजेच काय, तर यू ऑफ टी. अशा प्रकारे हा जो झिरो तुम्हाला लोकेशन दिसतोय या झिरो लोकेशनचा जर तुम्ही युनिट स्टेप फंक्शन जर काढायचा म्हटला तर तो असणार यू ऑफ टी. बट या ए लोकेशनचं जर काढायचं म्हटलं तर आता बघा ही कंप्लीट इथून स्टार्ट झालेली आहे टाईम ॲक्सेस. ओके. आणि या टाईम ॲक्सेसमध्ये हा ए लोकेशन इथे आहे, म्हणजेच आपल्याला हा जो पर्टिक्युलर 0 to एचा लोकेशन्स आहे हा आपल्याला काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. तेव्हाच आपल्याला या टोटलपैकी ए टाईम्स इथे मिळणार. म्हणून इथे ए या लोकेशनचा जर युनिट स्टेप फंक्शन काढायला तुम्ही ठरवला तर यू ऑफ टी म्हणजेच टोटल टाईम, आणि त्या म्हणून हा जो पोर्शन्स मी इथे हायलाईट केलेला दिसतोय तर हा हायलाईट केलेला पोर्शन तुम्हाला काय करावं लागणार आहे, मायनस करावं लागणार आहे. ओके. सो त्याला आपण म्हणतो यू ऑफ टी मायनस ए. सो यू ऑफ टी मायनस ए हा इथला डिले फंक्शन्स आपल्याला मिळतोय. तसंच इथे असलेला डिले फंक्शन्स किती मिळणार, सो इथे असलेला डिले फंक्शन्स हा यू ऑफ टोटल टाईम टी आहे, आणि त्यातून 2A मायनस करणार, म्हणजे 0 to 2A पर्यंत मायनस करणार तरच तुम्हाला हे लोकेशन्स इथे मिळणार. ओके. तसंच या लोकेशनला जर काढायचं ठरवलं तर यू ऑफ टी मायनस 3A अँड सो ऑन. तर अशा प्रकारे इथे हे जे युनिट शिफ्टेड युनिट स्टेप फंक्शन्स आहेत हे अशा प्रकारे आपण इथे काढू शकतो. ठीक आहे. तर इथे हा जर एक कन्सेप्ट तुम्हाला समजला तर लगेच तुम्हाला हे बऱ्यापैकी इझी जाणार आणि वेव्स फॉर्मवरून आपल्याला आउटपुट तयार करता येते. ओके. म्हणजेच काय, तर आपण जे फर्स्ट एक्सप्रेशन इथे बघितलं तर आपल्याला एक्सप्रेशन फॉर द इम्पल्स तर यू ऑफ टी मायनस ए मायनस यू ऑफ टी मायनस बी इज इक्वल टू काय मिळालेलं आहे, तर याला आपण बॉक्स करून घेऊया. तर हे आपल्याला मिळालेलं आहे ई रेस टू दी पॉवर मायनस ए एस मायनस ई रेस टू दी पॉवर मायनस बी एस अपॉन एस इतका आपल्याला तो मिळालेला दिसतो. ओके. म्हणजेच काय, तर इथे आपण लिहून घेऊया एक बॉक्स फॉर्म्युल्यामध्ये लॅपलास ऑफ कोणाचा लॅपलास घेतला होता आपण, युनिट स्टेप फंक्शनच्या एक्सप्रेशनचा, जो की यू ऑफ टी मायनस ए मायनस ऑफ यू ऑफ टी मायनस बी अशा प्रकारे होता, आणि त्याचा लॅपलास घेतल्यानंतर आपल्याला जे एक्सप्रेशन मिळालं होतं दॅट इज ई रेस टू दी पॉवर मायनस ए एस फर्स्ट टर्म्स मायनस ऑफ मायनस बी एस म्हणजे सेकंड डिले डिवायडेड बाय दोघांचा डिनॉमिनेटर्स हा अशा प्रकारे कॉमन होता.
ओके. मग जर का सपोज आपल्याला एक एक्झाम्पल घेतलं या केसवर, जर आपण फर्स्ट एक्झाम्पल म्हणूया. ओके. फाइंड द लॅपलास ऑफ युनिट पल्स. सो फाइंड द लॅपलास ऑफ युनिट pulse shown in diagram. किंवा shown in figure. ओके. आणि आपल्याला फिगर ही काहीशी अशा प्रकारे दिलेली आहे. एफ ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू द टाइम्स हा आपला एफ ऑफ टी फंक्शन्स आहे. ओके. आणि या वन मॅग्निट्यूडला आपल्याला अशा प्रकारे ही पल्स इथे ड्रॉ केलेली बघायला मिळते. आणि या पल्सचा जो मॅग्निट्यूड आहे तो किती आहे, तर 1, म्हणून त्याला युनिट स्टेप, युनिट पल्स असं म्हटलेलं आहे. आणि टाईम फंक्शन्स इथे दिलेली आहे. हा 2 सेकंड्स असेल आणि हा 4 सेकंड्स असेल. ओके. आणि हा 0 पासून टाईम सुरू झालेला आहे. तर असा हा आपल्याला पल्स दिलेला आणि याचा आपल्याला काढायचा आहे लॅपलास. ओके. तर याचा लॅपलास कसा निघेल, ओके. सो याचा लॅपलास काढताना आपल्याला निघणार आहे, इट्स अ लॅपलास ऑफ कोणाचा, तर इथे असलेला जर तुम्ही डिले फंक्शन जर काढला तर तो असणार आहे यू ऑफ टी. टोटल टाइम टी आहे, त्यातून हा किती मायनस करणार तुम्ही, 0 to 2 एवढा डिस्टन्स तुम्ही मायनस करणार, म्हणून यू ऑफ टी मायनस 2 येणार. ओके. आणि या 4चा जर तुम्ही डिले फंक्शन जर काढला तर डिले फंक्शन किती असणार, यू ऑफ टोटल टाइम टी आहे आणि त्यातून तुम्ही 0 to 4 पर्यंत काय करणार, टाइम फंक्शन्स मायनस करणार. 0 to 4 म्हणजेच काय, 4. ओके. सो अशा प्रकारे हे दोन आपल्याला मिळतात. आणि या दोघांचा डिफरन्स म्हणजेच हा काय मिळतो, या दोघांमधला डिफरन्स म्हणजेच हा तुम्हाला युनिट पल्स इथे बघायला मिळतो. म्हणजे हा पर्टिक्युलर पोर्शन्स इथे आपल्याला बघायला मिळतो. ज्याचा मॅग्निट्यूड किती होता, त्याचा मॅग्निट्यूड हा 1 आपल्याला बघायला मिळतो. ओके. म्हणून इथे काय येणार, इट्स अ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ यू ऑफ टी मायनस 2 मायनस ऑफ यू ऑफ टी मायनस 4 अशा प्रकारे ना. ओके. कर्ली ब्रॅकेट असतं, कर्ली ब्रॅकेट टाकून. तर याचा जर आपण डायरेक्टली लॅपलास बघितला अकॉर्डिंग टू फॉर्म्युला, तर हा फॉर्म्युला आपल्याला बघितलेला मिळतं. तर इथे ए ची व्हॅल्यू 2 पुट करा, इथे बी ची व्हॅल्यू 4 पुट करा आणि इथे आपल्याला काय मिळणार, एक्सप्रेशन्स मिळणार. ओके. सो लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ, त्याला आपण एफ ऑफ टीचं काय होणार, कॅपिटल एफ ऑफ एस. आणि हा डायरेक्टली आपल्याला इथे लिहितोय मी बघा, ई रेस्ट टू दी पॉवर मायनस ए एस. ए ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे, त्याच्यामुळे मायनस 2s मायनस ऑफ ई रेस्ट टू दी पॉवर मायनस बी एस. बी ची व्हॅल्यू ही 4 आहे, सो 4s. आणि कॉमन डिवायडेड बाय एस असणार आहे, कारण की युनिट स्टेप फंक्शन्स यूटीचा जर लॅपलास काढला तर तो 1/s असतो. इथे पण यूटीचा लॅपलास काढला तर तो 1/s होणार. म्हणून इथे डायरेक्टली इथे जर आन्सर आपण इथे लिहू शकतो. जर का सपोज आपल्याला स्टेप बाय स्टेपच जर सॉल्व करायचं म्हटलं तर मग आपल्याला काय करता येईल, एक ऑर म्हणून सुद्धा आपण इथे सॉल्व करून बघूया. ऑर, तर इथे एफ ऑफ टी इज इक्वल्स टू द, इथे बघू शकतात, इथे जो तुम्ही एफ ऑफ टी जर काढला तर या 0 लोकेशनचा इथे मॅग्निट्यूड ही 0 आहे आणि त्याला युनिट स्टेप फंक्शन्स यू ऑफ टी असणार आहे. म्हणजे इथे जर तुम्ही सपोज तुम्हाला युनिट स्टेप फंक्शन काढायला सांगितलं तर तो यू ऑफ टी असा प्रकार आहे ना. पण इथे 1 याची मॅग्निट्यूड किती आहे, तर इथे मॅग्निट्यूड ही 0 आहे, त्याच्यामुळे इथे 0नी मल्टिप्लाइड केला. प्लस नंतर मग मॅग्निट्यूड 1 केव्हा झाली, तर 1 या लोकेशनला 1 झालेली आहे. कोणत्या लोकेशनला 1 झालेली आहे मॅग्निट्यूड, तर यू ऑफ टी मायनस 2 या लोकेशनला आपली मॅग्निट्यूड ही 1 झाली आहे. आणि कधीपर्यंत 1 होती, तर बघा इथे मॅग्निट्यूड, इथे सुद्धा ही 1 दिसते, इथे सुद्धा 1 आहे. ओके. कोणत्या लोकेशन्सपर्यंत 1 आहे, तर इथे यू ऑफ टी मायनस 4 या लोकेशनपर्यंत ती 1 होती. तर हे मॅग्निट्यूडनी मल्टिप्लाइड केलं जातं. ओके. सो याचा आन्सर 0च असणार आहे. कोणत्या संख्येला 1ने मल्टिप्लाइड केलं तर आपल्याला तेच मिळणार आहे, यू ऑफ टी मायनस 2 यू ऑफ टी मायनस 4 अशा प्रकारे एक्सप्रेशन मिळणार.
आणि मग हा जो एफ ऑफ टी आहे याचा जर आपण लॅपलास घेतला तर आपल्याला जे येलो इंकमध्ये आपण आन्सर काढलं ते आपल्याला मिळणार. ओके, सो टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म. ओके, सो टूक द लॅपलास अँड गॉट द आन्सर. एफ ऑफ टी चा एफ ऑफ एस होणार, यू ऑफ टी मायनस टूचा होणार ई रेस टू दी पॉवर मायनस 2s इंटू 1/s मायनस ई रेस टू दी पॉवर मायनस 4s इंटू 1/s. अशा प्रकारे आपल्याला मिळणार. आणि मग इथे जर आपण कॉमन घेतला डिनॉमिनेटर्सला तर ई रेस टू दी पॉवर मायनस 2s मायनस ई रेस टू दी पॉवर मायनस 4s डिवायडेड बाय s. म्हणजेच जे येलो इंकमध्ये आपण आन्सर काढलं तेच आन्सर आपल्याला डायरेक्ट भेटणार आहे. तर डायरेक्टली फॉर्म्युल्याने आपण इथे युनिट स्टेप फंक्शनचं आन्सर 2 युनिट स्टेप फंक्शन जर असतील तर त्यांचं आन्सर कसं काढता येईल, त्या दोघांमधला डिफरन्स कसा काढता येईल ते इथे आपण चेकआउट करतोय. ओके, तर अशा प्रकारे युनिट स्टेप फंक्शन आपण तिथे सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर एक न्यूमेरिकल्स आपण इथे सॉल्व्ह करून बघूया. दॅट इज द फाइंड द लॅपलास पल्स. सेकंड न्यूमेरिकल्स फाइंड द लॅपलास ऑफ पल्स. पल्स म्हटलं तर लक्षात घ्यायचं आहे, पल्स म्हणजे काही वेगळा कन्सेप्ट नाही आहे. इट्स अ युनिट स्टेप असणार आहे. आणि आपल्याला इथे डायग्राम्स दिलेले असणार आहेत. या डायग्राम्स केअरफुली रीड करायच्या असतात, म्हणजे केअरफुली ऑब्झर्व करायचं. एफ ऑफ टी आणि बघा हा 0 पासून टाईम ॲक्सिस सुरू झालेला हा टी टाईम ॲक्सिस आहे. ओके, या लोकेशन्सला अशा प्रकारे 1 सेकंडला आणि 3 सेकंडला जे मॅग्निट्यूड आपल्याला इथे बघायला मिळतं ती मॅग्निट्यूड आहे आता 5. आता युनिट नाही आहे, हा पल्स आहे आणि ज्याची मॅग्निट्यूड किती आहे 5 आहे. ओके, मग इथे आपल्याला सोल्युशन्समध्ये जेव्हा आपण एफ ऑफ टी फाइंड आउट करणार, सो एफ ऑफ टी इज इक्वल टू काय ना, तर सगळ्यात पहिले बघायचं की ही मॅग्निट्यूड जेव्हा इथे या लोकेशन्स या 0 लोकेशनला जर तुम्ही काढला तर त्याचं युनिट स्टेप फंक्शन्स हा यू ऑफ टी येणार, पण त्याचा मॅग्निट्यूड किती असणार तर त्याचा मॅग्निट्यूड हा 0 असणार. तसाच इथे 1चा जर तुम्ही डिले फंक्शन्स काढला तर यू ऑफ टी मायनस 1 तुम्हाला मिळणार. तसंच इथे 3चा जर काढला तर तो किती मिळणार, यू ऑफ टी मायनस 3 असा मिळणार. बट यांचे मॅग्निट्यूड काय ते बघा बरं. तर यांचे मॅग्निट्यूड पण तुम्हाला लक्षात येईल की इथे मॅग्निट्यूड किती होती तर इथे मॅग्निट्यूड ही 0 होती, त्याच्यामुळे याला 0ने तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागणार. ओके, तसंच इथे या 1 सेकंडला मॅग्निट्यूड किती होती तर मॅग्निट्यूड इथे तुम्हाला लगेच लक्षात येईल, इट्स अ मॅग्निट्यूड इज द 5. त्याच्यामुळे हा यू ऑफ टी मायनस 1 जो आहे त्याला आता 1ने नाही तर 5ने मल्टिप्लाय करावं लागणार. तसंच 3 सेकंडला हा जो डिले फंक्शन आहे यू ऑफ टी मायनस 3, तर या 3 सेकंडला जो मॅग्निट्यूड आहे तो सुद्धा किती आहे 5 आहे. तर अशा प्रकारे हा पहिला, हा दुसरा आणि तिसरा असे तिन्ही फंक्शन्स आपल्याला इथे बघायला मिळतात. म्हणूनच मग इथे आपण एफ ऑफ टी जो लिहितोय तो डायरेक्टली मी लिहितोय आता 0 मॅग्निट्यूड आणि त्याला यू ऑफ टी युनिट स्टेप फंक्शन्सनी मल्टिप्लाय करतो. ओके, तसंच प्लस 5 पण डिले फंक्शन्स कोण, यू ऑफ टी मायनस 1. तसंच -5 मायनस का बरं करतोय आपण, कारण की हा जो पर्टिक्युलर आपल्याला 1 सेकंड टू 3 सेकंड्स जो काढायचा आहे तर म्हणजेच काय तर या पर्टिक्युलर टाईम इन्स्टंट 1 सेकंडपासून 3 सेकंडपर्यंत हा कंटिन्युअसली 5 आहे. त्याच्यामुळे या दोघांची मॅग्निट्यूड आपल्याला इथे 5 बघायला मिळते. सो t-2 या टाईमपर्यंत. ओके, बस मग याला सॉल्व करा. 0ला कोणत्याही संख्येने मल्टिप्लाइड केलं तर आपल्याला तसंच 0च मिळतं आउटपुट. सो 5 यू ऑफ टी मायनस 1 मायनस ऑफ 5 यू ऑफ टी मायनस 2 अशा प्रकारे आपल्याला मिळणार.
आता याचं जर आपण टेकिंग लॅपलॉस जर म्हटलं तर लॅपलॉस फंक्शन्स आपल्याला मिळणार आणि दॅट इज द फायनलाइज आन्सर फॉर दिस न्यूमरिकल्स. ओके, सो टेकिंग लॅपलॉस ट्रान्सफॉर्म. सो एफ ऑफ टीचा लॅपलॉस असणार आहे कॅपिटल एफ ऑफ एस. झिरोच असणार आहे. आता सांगा या 5चा जर तुम्ही लॅपलॉस घेतला 5 यू ऑफ टी मायनस 1. सो यू ऑफ टी मायनस 1 असला त्याच्यामुळे -1 आपल्याला इथे मिळणार -1s अशा प्रकारे. इंटू काय होणार? सो इंटू इथे होणार आहे इट्स अ 1/s युनिट स्टेप फंक्शन. तसंच सेम थिंग्स याचा जर आपण लॅपलॉस घेतला तर हा 5 तिथे बाहेर कॉमन राहणार, परंतु इथे हा जो फंक्शन्स आपण घेतला इथे आपलं एक काय चुकलेलं आहे, इथे यू ऑफ टी मायनस 2 नाही t-3, कारण की इथे 3 सेकंड्स आहे ना, 3 सेकंड्स यू ऑफ टी मायनस 3. ओके, हां आता इथे याचा जर घेतला तर आपल्या e⁻³ अशा प्रकारे याचा डिले फंक्शनचा लॅपलॉस येणार आणि युनिट स्टेप फंक्शनचा 1/s. ओके, अशा प्रकारे. मग यांना जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर काय येणार आहे, तर हे आपण लिहिताना अशा प्रकारे लिहू शकतो की 5 इंटू e⁻⁻s मायनस ऑफ 5 e⁻⁻3s आणि या दोघांना पण डिवाइड कशाने केला जाईल, तर या दोघांना पण एसला डिवाइड केला जाईल. ओके, समोर चालून तुम्ही जर सपोज 5 तुम्हाला कॉमन घ्यायचं असेल तर 5 तुम्ही कॉमन घेऊ शकतात आणि 5 कॉमन घेऊन काय मिळणार, e⁻⁻s मायनस ऑफ e⁻⁻3s अशा प्रकारे तो एस डोमेनमध्ये कन्वर्ट झालेलं फंक्शन्स आपल्याला इथे काढायचं आहे. सो दिस इज द फायनलाइज आन्सर और दिस इज ऑल्सो फायनलाइज आन्सर. याला सुद्धा तुम्ही फायनलाइज आन्सर एफ ऑफ एस अशा प्रकारे इथे सांगू शकता. ओके, तसंच एक थर्ड न्यूमरिकल्स बघा, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 पल्सेस आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांचं आपल्याला फाइंड लॅपलास काढायला सांगितलेला आहे. फाइंड द लॅपलास ऑफ पल्सेस, जो कि आय ऑफ टी आहे इन टर्म्स ऑफ आय ऑफ एस, इन टर्म्स ऑफ कॅपिटल आय ऑफ एस. आणि आपल्याला लॅपलास फंक्शन्स हा अशा प्रकारे इथे इंडिकेट केलेला आहे विथ रिस्पेक्ट टू द टाइम. ओके, सो हा 0 पासून स्टार्ट होतो आहे. 0 1 2 3 4 5 अशा प्रकारे. ओके, 2 आणि 4 असे आपल्याला या 2 मॅग्निट्यूड दिसत आहे एफ ऑफ टीच्या. ओके, सो या 2 लोकेशन्सला आपल्याला अशा प्रकारे ही एक पहिली पल्स दिसते. ओके, तसंच 3 या टाइम इन्स्टंटला आलेली ही 4 मॅग्निट्यूडची पल्स दिसते आणि ही कंटिन्युअस आहे अप टू 5 सेकंड. कधीपर्यंत कंटिन्युअस आहे तर 5 सेकंड्सपर्यंत ही कंटिन्युअस आहे, 3 to 5 अशा प्रकारे. आता इथे सोल्युशन्समध्ये आपण काय करणार तर 1 by 1 इथे सॉल्व्ह करणार. तर यांना नाव देऊन देऊया आपण वाटल्यास. याला म्हणूया एफ ऑफ 1t आणि याला म्हणूया एफ ऑफ 2t. ओके, सो एफ ऑफ 1t किती येणार, एफ ऑफ 1t. तर बघा आपण इंक चेंज करू म्हणजे लक्षात येईल. तर इथे मॅग्निट्यूड किती आहे, 0 आहे का, नाही तर 0 लोकेशन नाही आहे, तर मॅग्निट्यूड डायरेक्टली 2 झालेली आहे, म्हणजे 0 टाइमलाच मॅग्निट्यूड 2 आहे. म्हणजेच काय येणार की आता या लोकेशनला तुम्ही जर युनिट स्टेप फंक्शन काढलं तर तो यू ऑफ टी तर मिळणार, पण त्याची मॅग्निट्यूड किती आहे, तर त्याची मॅग्निट्यूड ही डायरेक्टली किती आहे तर 2 आहे. हे लोकेशन आपल्याला जे मी इथे डॉट दाखवतोय ना ब्ल्यू कलरचे, त्या डॉटवर कॉन्सन्ट्रेट करा. सो तो डॉट म्हणजेच काय की मॅग्निट्यूड त्याची 2 आहे आणि त्याचं युनिट स्टेप फंक्शन जर काढलं तर यू ऑफ टी मिळणार. तसंच ही पल्सचा नेक्स्ट जो लेग आहे तो 1 सेकंडला आहे. सो हा 1 सेकंडचा जो टाइम डिले आहे तो आपण कशा प्रकारे इंडिकेट करणार, यू ऑफ टी मायनस 1 हा झाला डिले. पण या टाइम फंक्शनला त्याचा मॅग्निट्यूड किती आहे, तर या टाइम फंक्शनला त्याचा मॅग्निट्यूड हा 2 आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे इंडिकेट करणार मायनस ऑफ 2
यू ऑफ टी मायनस वन. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला काय मिळालेलं आहे, पहिला एफ ऑफ 1t मिळालेलं आहे. तसंच एफ ऑफ 2t कसा मिळते. सो एफ ऑफ 2t आपल्याला काढायचं झालं तर इथे तुम्ही बघू शकतात की इथे याचा टाइम फंक्शन जर काढलात तर टाइम फंक्शन डिले टाइम फंक्शन यू ऑफ टी मायनस 3 अशा प्रकारे. पण या टाइमला मॅग्निट्यूड किती होता. सो या टाइमला मॅग्निट्यूड आहे इथे 4, हे एक लक्षात घ्यायचं आहे. ओके, पुन्हा आपण ब्ल्यू कलरच घेऊया म्हणजे तुम्हाला ते चांगल्या प्रकारे इथे रिप्रेझेंट होईल. सो दिस इज द 4 मॅग्निट्यूड. तसंच इथे 5 टाइम सेकंडला 5 सेकंडला हा मॅग्निट्यूड किती असणार आहे, 4 असणार आहे. हे एक रिप्रेझेंट करायचं आहे. ओके, सो इथे मॅग्निट्यूड 4 आहे, त्याच्यामुळे इथे आपण मल्टिप्लाय करणार आहोत 4 यू ऑफ टी मायनस 3. तसंच इथे सुद्धा आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहोत, 4, आणि त्याचा जो डिले टाइम फंक्शन असणार आहे तो असणार आहे टी मायनस 5 अशा प्रकारे. ओके, सो 4 इंटू टी मायनस 5. ओके, इथे यू राहून गेला आपला, तो यू प्रत्येक ठिकाणी लिहायचा आहे. यू म्हणजे युनिट स्टेप फंक्शन्स. तर हा एफ ऑफ 1tचा फॉर्म्युला आपल्याला इथे बघायला मिळाला या रेंजमध्ये, आणि इथे एफ ऑफ 2tचं आपल्याला फंक्शन मिळालं म्हणजेच काय, सेकंड पल्स. सो 2t आपल्याला किती मिळालेलं आहे, 4 टाइम्स ऑफ यू ऑफ टी मायनस 3 मायनस ऑफ 4 टाइम्स ऑफ यू ऑफ टी मायनस 5 अशा प्रकारे मिळालं. मग आता आपल्याला जर कंबाईन ह्या दोघांचं काढायचं आहे म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे, एफ ऑफ टी काढायचं आहे. तर एफ ऑफ टी कसा निघणार, तर पहिला पल्स एफ ऑफ 1 आणि दुसरा पल्स एफ ऑफ 2t. ओके, एफ ऑफ 2t. ओके, सो पहिला पल्स ची इथे व्हॅल्यूज जे आहे ते आपण नोट डाऊन करूया. 2 आणि ब्रॅकेटमध्ये घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. 2 कॉमन घेतला तर काय होणार, यू ऑफ टी मायनस यू ऑफ टी मायनस 1. ओके, प्लस इथे 4 जर आपण ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन घेतला तर आतमध्ये राहणार यू ऑफ टी मायनस 3. तसंच मायनस यू ऑफ टी मायनस 5 अशा प्रकारे येणार. ओके, सो आता फक्त याला लॅपलास घेणे आणि लॅपलास घेऊन डायरेक्टली सॉल्व्ह करणे. तर मी इथे आता डायरेक्टली लॅपलास लिहितोय, बघा समजतंय का. कॅपिटल एफ ऑफ एस, एफ ऑफ टीचं मी डायरेक्टली काय लिहिलं, एफ ऑफ एस. हा 2 तर लॅपलास म्हणजे 2च राहणार. युनिट स्टेप फंक्शनचं लॅपलास जे आहे ते 1/s असतं, मायनस युनिट स्टेप फंक्शन टी मायनस 1चं जे लॅपलास असणार आहे ई रेस टू दी पाय मायनस 1s अपॉन 1/s अशा प्रकारे असणार. ओके, हा 1s आहे, हा 15 नाही. सो प्लस पल्स 4 ई यू टू दी पॉवर टी मायनस 3 याचं लॅपलास काय असणार आहे, तर ईचा पॉवर मायनस 3s डिवायडेड बाय एस अशा प्रकारे. तसंच यू ऑफ टी मायनस 5, सो ई रेस टू दी पॉवर मायनस 5s अपॉन एस अशा प्रकारे. हा 5 आहे, आता लक्षात घ्यायचं आहे, हा 5 आहे. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला इथे हे लॅपलास मिळतं. बस आता हे सॉल्व झालेलं आहे, हे सॉल्व झालेलं आहे. तर इथे या 2ने या ब्रॅकेटला जर मल्टिप्लाइड केलं तर आपल्याला फायनली जे मिळणार आहे ते आपण दुसऱ्या स्लाइडला घेऊया. इट्स कॅपिटल एफ ऑफ एस इज नथिंग बट 2ने ब्रॅकेट आतमध्ये मल्टिप्लाय करतोय फक्त मायनस 2 ई रेस टू दी पॉवर मायनस एस अपॉन एस प्लस 4 ई रेस टू दी पॉवर मायनस 3s अपॉन एस मायनस 4 e raised to the power minus 5 times of s upon s. आता बघा सगळ्यांची डिनॉमिनेटर्स हे सेम आहे, न्यूमरेटर तर डिफरंट आहे, पण डिनॉमिनेटर्स आपल्याला कॉमन दिसतोय. तर इथे कॉमन डिनॉमिनेटर जर मी s घेतला तर न्यूमरेटरला काय मिळणार, इट्स अ 2 मायनस 2 ई रेस टू दी पॉवर मायनस एस प्लस 4 ई रेस टू दी पॉवर मायनस 3s मायनस 4 ई रेस टू दी पॉवर मायनस 5 टाइम्स ऑफ एस अशा प्रकारे आपल्याला मिळणार. आणि हेच आपलं असणार आहे फायनलाइज, कारण की याच्यापेक्षा फर्दर सिम्प्लिफिकेशन्स अजून या फंक्शनचं होऊ शकत नाही. ओके, सो दिस इज नथिंग बट इट्स अ आन्सर. सेम थिंग्स आपण थर्ड जो नंबर चालू असेल तो थर्ड फोर्थ एक्झामचं. ओके, फाइंड एफ ऑफ एस.
आणि इथे आपल्याला आता वेगवेगळे स्टेप्स दिलेले आहेत. तर इथे नियर अबाउट 3 कंबाईन आहेत आणि ते दूर नसून जवळ आहेत. त्याच्यामुळे थोडं लक्ष द्या की एफ ऑफ टी आपल्याला कसा दिलेला आहे, त्यानंतर स्टेप्स आपल्याला कशा दिलेल्या आहेत आणि त्यांचा डिले फंक्शन्स आणि मॅग्निट्यूड यांच्यावर आपल्याला काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेट करायचं. सो एफ ऑफ टी इज इक्वल टू 1. सो या 1 फंक्शनसाठी अशा प्रकारे आपल्याला हा 1 आणि त्याचं नंतर समोर जाऊन 2 होणार आहे. 2 आणि पुन्हा 1 आणि 0. ओके. सो 1 सेकंड, 2 सेकंड, सॉरी 3 सेकंड, it's a 3 second and this is the time axis. This is the time axis. आणि हा कुठून स्टार्ट होत आहे, 0 पासून स्टार्ट होत आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. इथे 1 आहे आणि इथे मॅग्निट्यूड किती आहे, तर इथे मॅग्निट्यूड आपल्याला 2 दिली आहे. सो 2 मॅग्निट्यूड, सो 1 मॅग्निट्यूड, तर एक लक्षात ठेवायचं आहे. दिस इज द केस. मग आता याचं आपल्याला काय काढायचं आहे, एफ ऑफ एस काढायला सांगितलेलं आहे. ओके. लगेच आपण सोल्युशन घेऊया. सोल्युशनच्या अगोदर इथे पार्शियली आपण इथे साईड बाय साईड जसं की या इथे जर काढलं आपण तर काय मिळणार, तर इथे मॅग्निट्यूड ही 1 आहे आणि त्याचं जर युनिट स्टेप फंक्शन काढलं तर यू ऑफ टी आपल्याला मिळणार. ओके. म्हणजेच हा 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 आपल्याला पोर्शन इतका दिसणार. पहिला पल्स आपल्याला इतका असा दिसतो. ओके. या पहिल्या पल्सचा या लोकेशनचा जर आपण टाइम डिले जर काढला तर यू ऑफ टी मायनस 1 असा मिळणार. पण या लोकेशनला जर तुम्ही बघितलं त्याची मॅग्निट्यूड किती आहे, तर मॅग्निट्यूड किती आहे, 1 आहे, म्हणून 1 ने मल्टिप्लाय करणार. पण कोणत्या संख्येला 1 ने मल्टिप्लाय तर तेच मिळतं. म्हणून मग आपण फर्स्टली सुरुवात करताना काय केलं, डायरेक्टली यू ऑफ टी मायनस 1, यू ऑफ टी मायनस 3 असं आपण डायरेक्टली स्टडी केलं. ओके. तर अशा प्रकारे ही पहिली पल्स जी ब्ल्यूवाली दिसते, तर ब्ल्यूवाली ज्याला आपण नाव देऊया एफ ऑफ 1t. ओके. सो एफ ऑफ 1t आपल्याला किती मिळणार, 1 u ऑफ टी मायनस 1 u ऑफ टी मायनस 1. ओके. सो इथे 1 जर तुम्हाला कॉमन काढायचं असेल तर u ऑफ टी मायनस u ऑफ टी मायनस 1. ओके. सो टी मायनस 1 अशा प्रकारे म्हणजे. ओके. म्हणजेच आपण काय 1ला आपण गायब करूया. सो u ऑफ टी मायनस यू ऑफ टी मायनस 1 अशा प्रकारे. सो इथे आपल्याला F1t मिळालेलं आहे. आता आपण घेऊया डिफरंट कलर, ग्रीन कलर घेऊया. या ग्रीन कलरमध्ये बघा, या ग्रीन कलर्समध्ये मी हा पल्स तुम्हाला इथे इंडिकेट करत आहे. सो हा पल्स थोडं अजून बॉक्सेस जास्त करूया म्हणजे दिसायला चांगला राहील. अशा प्रकारे. सो आता तुम्हाला हा जो मिडल पल्स दिसतो, तर याचा 1 लोकेशन्सला, या 1 लोकेशन्सला इथे हा ग्रीनवाला हा मॅग्निट्यूड किती आहे, तर 2 आहे. त्याच्यामुळे या लोकेशन्सला तुम्ही डिले फंक्शन जरी यू ऑफ टी मायनस 1 घेत आहेत, पण त्याचा मॅग्निट्यूड त्या लोकेशनसाठी किती झालेला आहे, 2 झालेला आहे. ओके. सेम थिंग्स या लोकेशनला जर तुम्ही बघितलं तर या लोकेशन्सला डिले फंक्शन्स तर आपला ॲज इट इज टी मायनस 2 युनिट स्टेप टी मायनस 2 असाच आहे. बट इथे मॅग्निट्यूड जर बघितलं तर मॅग्निट्यूड तुम्हाला इथे 2 बघायला मिळतो. सो इट्स अ 2. म्हणून हा ग्रीनवाला हा एफ ऑफ 2t जर आपण इथे रिप्रेझेंट केला तर तो कसा असणार, तर तो असणार 2 टाइम्स ऑफ यू ऑफ टी मायनस 1 इथून सुरू झाला आणि कुठे संपला. सो 2 मॅग्निट्यूड घेऊन यू ऑफ टी मायनस 2ला संपला. टी मायनस 2ला तो दी एंड झाला. ओके. आता या दोघांमधून तुम्हाला या 2ला कॉमन काढायचं असेल तर तुम्ही कॉमन काढू शकतात. कॉमन काढा किंवा तसाही राहू दिला तरी चालेल, नॉन कॉमन राहू दिला तरी चालेल. काही कॉमन काढू नका, ॲज इट इज राहू द्या. नंतर आपल्याला प्लस मायनस करायचेच आहे. सो इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आपल्याला मिळालेलं आहे. तसंच येलो कलरमध्ये आपण इंडिकेट करून घेऊया की जर सपोज हा जो पोर्शन्स आहे थर्डवाला,
थर्डवाली ही जी स्टेप्स आहे, या थर्ड स्टेपचा हा जो टू पोर्शन्स आहे, तर हा टू किती असणार, तर हा टू ॲक्च्युली असणार युनिट स्टेप फंक्शन असणार, बट डिले फंक्शन्स t-2च असणार. बट टू फंक्शन्सला इथे जर तुम्ही त्याचा मॅग्निट्यूड बघितला तर तो मॅग्निट्यूड किती असणार, 1 असणार आहे, म्हणून याला 1 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, तसंच या टाईम डिले फंक्शन्सला किती असणार, इट्स अ u ऑफ t-3 इतका असणार, बट या 3 सेकंडला मॅग्निट्यूड किती असणार, तर या मॅग्निट्यूडवर कॉन्सन्ट्रेट करणे खूप गरजेचं आहे. सो मॅग्निट्यूड याची असणार 1, त्याच्यामुळे याला 1 ने आपण मल्टिप्लाय करणार. त्यामुळे इथे जो f ऑफ 3t जो आपल्याला इथे फाइंड आउट होणार आहे, सो f ऑफ 3tचा सुरुवात कुठून झालेली आहे, तर सुरुवात झालेली आहे इट्स अ u ऑफ t-2 आणि त्याचा मॅग्निट्यूड किती होता, 1 होता, मायनस ऑफ तो पल्स कुठे संपलेला आहे, u ऑफ t-3 सेकंडला संपलेला. तर अशा प्रकारे इथे आपल्याला हा f ऑफ 3 सुद्धा इथे मिळालेला आहे. ओके, सो इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3 या सगळ्यांची ॲडिशन म्हणजेच तुम्हाला काय मिळणार, कम्प्लीट एफ ऑफ टी मिळणार. तर तो आपण इथे लिहूया. तर मग इथे आपण सगळ्यात अगोदर लिहूया एफ ऑफ टी इज नथिंग बट इट्स अ f1 t, f2 t, सो f3 t अशा प्रकारे. ओके, सो एफ ऑफ 1t कोण होता, सो एफ ऑफ 1t होता ठीक आहे, जे कलर आपण त्यांना दिलेलं त्या कलरमध्ये लिहिलं तर चांगलं राहील असं मला वाटतं. ओके, सो इथे इंक कलर ब्ल्यू, ग्रीन आणि येलो. सो सगळ्यात अगोदर घेऊया ब्ल्यू. सो ब्ल्यूमध्ये आपण जो एफ ऑफ 1t फाइंड आउट केलेला होता तो होता u ऑफ t मायनस u ऑफ t-1 अशा प्रकारे होता. ओके, त्यानंतर होता ग्रीन कलर, बघा एफ ऑफ 2t. सो ग्रीन कलर आपण इथे घेऊया प्लस 2 टाइम्स ऑफ u ऑफ t-1 टू -2 ऑफ u ऑफ t-2 पर्यंतचा होता. आणि त्यानंतर आपण ॲज युजल येलो कलर यूज केलेला होता. ओके, तर तो होता पल्स प्लस u ऑफ t-2 मायनस ऑफ u ऑफ t-3 सेकंडपर्यंत. ओके, सो एफ ऑफ 1t, एफ ऑफ 2t आणि एफ ऑफ 3t. तर यांना जर आता सॉल्व केले तर कंबाईन आपल्याला एफ ऑफ टी इथे मिळणार आहे. सो यांना सॉल्व करायचं फक्त. आता यांना सॉल्व करताना बघा डिले फंक्शन्स u ऑफ t-1, u ऑफ t-1, u ऑफ t-1, तर हे जे दोन फंक्शन्स आपल्याला इथे दिसतात तर बघा बरं हे एकाच कॅटेगरीचे आहेत. तसंच हे जे दोन फंक्शन्स आपल्याला इथे बघायला मिळतात हे सुद्धा एकाच कॅटेगरीचे आहेत. ओके, हा u ऑफ 3t-3 वेगळा आहे आणि u ऑफ t हाच फक्त एक तर वेगळा आहे. त्याच्यामुळे इथे तुम्हाला जे ॲन्सर मिळणार ते u ऑफ t ॲज इट इज सिंगल असणार, पण याचं जे काही ॲन्सर असणार आहे ते किती असणार, तर हा -1 + 2. सो -1 + 2 म्हणजेच काय, +1 आपल्याला मिळणार आहे, +1 +1. पण युनिट स्टेप फंक्शन कोणतं होतं, तर युनिट स्टेप फंक्शन u ऑफ t-1 होतं. ओके, तसंच इथे मायनस साईन दिसते तर इथे मायनस साईन मी देतोय. ओके, आणि इथे यांना सॉल्व करून बघतो. सो इथे बघा u ऑफ t-2, u ऑफ t-2 कॉमन आहे दोन्ही टर्म्समध्ये, पण -2 + 1, -2 + 1 म्हणजेच काय येणार, -1 होणार, -2 + 1 -1 होणार. सो -1 u ऑफ t-2 अशा प्रकारे आपल्याला मिळणार. आणि हा मायनसवाला टर्म्स आहे तर हा ॲज इट इज मायनस मी लिहितोय, आणि हा जो लास्टवाला टर्म्स आहे u ऑफ t-3 मी ॲज इट इज लिहितो. तर अशा प्रकारे इथे एफ ऑफ टी मला काय मिळालेलं आहे, सो
युनिट स्टेप फंक्शन u ऑफ टी प्लस युनिट स्टेप फंक्शन्स u ऑफ टी मायनस 1 डिले फंक्शन्स मायनस युनिट स्टेप फंक्शन्स इट्स अ t मायनस 2 युनिट स्टेप फंक्शन्स u ऑफ t मायनस 3 अशा प्रकारे मिळालं. आणि याचा जर मी टेकिंग लॅपलॉस घेतला तर आन्सर आपलं तयार असणार आहे. ओके, सो टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म. तर लॅपलास ट्रान्सफॉर्म घ्या. सो टूक द लॅपलास ट्रान्सफॉर्म. सो कॅपिटल F ऑफ S इज इक्वल्स टू द u ऑफ टी चा लॅपलास 1 अपॉन S प्लस e रेस टू दी पॉवर मायनस S आणि 1 अपॉन S चा 1 अपॉन S ॲज इट इज लिहितो मायनस e रेस टू दी पॉवर मायनस 2S अपॉन S, कारण की सगळे युनिट स्टेप फंक्शन आपण आज स्टडी करतोय म्हणून अपॉन Sच तुम्हाला दिसणार आहे. ओके, सो दिस इज द F ऑफ S ऑफ दिस गिवन फंक्शन्स F ऑफ T. ओके, आणि याच्यातही तुम्ही Sला कॉमन वगैरे घेऊन वगैरे तुम्हाला पुन्हा जर त्यांना कॉमन वगैरे टर्म्समध्ये लिहायचं असेल तर कॉमन टर्म्समध्ये सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता. तर Sला कॉमन घ्या आणि अशा प्रकारे 1 प्लस ई रेस टू दी पॉवर मायनस S मायनस ई रेस टू दी पॉवर मायनस 2S मायनस ई रेस टू दी पॉवर मायनस 3S वगैरे सुद्धा लिहू शकतात किंवा अशा प्रकारे सुद्धा इंडिकेट करू शकतात. तर हे जर सगळे झाले पॉझिटिव्ह साईडला असलेले. जर सपोज एखादी पल्स ही जर सपोज निगेटिव्ह साईडला असली तर मग त्या केसमध्ये कसं करता येईल. सो जे नंबर चालू असेल 5, 6 वगैरे. ओके, सो इथे बघा की डायरेक्टली डायग्राम काढतो. टाइम ॲक्सिस पॉझिटिव्ह 0. ओके, -2 -4 असे दोन मॅग्निट्यूड्स आहेत. ओके, या पहिल्या मॅग्निट्यूडला आपल्याला 0 to 1 सेकंडसाठी मिळेल. ओके, 2 3 सेकंड्सला, 4 आणि 5 सेकंड्सला. तर या 3 सेकंड्सपासून ते 5 सेकंड्सपर्यंत मॅग्निट्यूड ही किती आहे 4 आहे हे असं आपल्याला दिसतं. तर असे आपल्याला इथे दोन फंक्शन्स मिळत आहेत. इथे त्यांनी हा जो F ऑफ टी दिलेला आहे तो F ऑफ टी न देता त्यांनी दिलेला आहे तो I ऑफ टी म्हणजेच करंट विथ रिस्पेक्ट टू द टाइम दिलेला आहे. ओके, मग इथे आपण यांचं नाव घेऊया. इट्स I1 ऑफ टी, I1 ऑफ टी आणि याचं नाव घेऊया I2 ऑफ टी. तर कसा फाइंड आउट करता येईल. तर सोल्युशन्समध्ये अगोदर I1 ऑफ टी इज इक्वल टू सांगा या फंक्शन्सला इथे मॅग्निट्यूड -2 आहे, मॅग्निट्यूड -2 आहे आणि टाइम फंक्शन्स किती आहे. तर टाइम बघा, टाइम किती झालेला आहे, टाइम 0 झालेला आहे. सो टाइम 0 म्हणजेच काय u ऑफ टी मायनस 0, टी मायनस 0 म्हणजेच काय u ऑफ टी इतकं येणार. ओके, सेम थिंग्स या मॅग्निट्यूडला -2 मॅग्निट्यूडला इथे टाइम किती झालेला होता 1 सेकंड झालेला आहे. सो या 1 सेकंड डिले टाइमला आपण कसं लिहितो u ऑफ टी मायनस 1 अशा प्रकारे लिहितो. ओके, बट इथे जो मॅग्निट्यूड आहे तो मॅग्निट्यूड किती होता -2 म्हणजे आपल्याला इथे हा सेकंड मॅग्निट्यूड असं म्हणतो. तर पहिली पल्स जी आपल्याला मिळते I1 टी ती आपल्याला काहीशी अशा प्रकारे मिळते -2 u ऑफ टी. ओके, minus of 2 times of u of t minus 1 अशा प्रकारे मिळेल. ओके, मग आता या दोन्ही टर्म्स म्हणून जर सपोज आपण -2 वगैरे कॉमन काढला किंवा कॉमन नाही घेतला तरी चालतं, पण ठीक आहे. -2 जर कॉमन काढला तर तो आपल्याला u ऑफ टी मायनस u ऑफ टी मायनस 1 अशा प्रकारे मिळेल. ओके, सेम थिंग्स I2t ज्याला आपण म्हणतोय. ओके, सो दिस वन टर्म ज्याची मॅग्निट्यूड इथे -4 अशा प्रकारे इंडिकेट केलेली आहे. सो कॅल्क्युलेट द I2t इज इक्वल्स टू. ओके, सो इथे हा जो मॅग्निट्यूड आहे हा 3 आहे आणि डिले फंक्शन्स हा u ऑफ टी मायनस 3 आहे. तसंच इथे मॅग्निट्यूड हा 3 आहे, सॉरी -3 आहे, सॉरी -4 आहे. ओके, -4 आणि डिले फंक्शन्स हा किती होता
यू ऑफ टी मायनस फाईव्ह. इथे डिले फंक्शन्स हा यू ऑफ टी मायनस फाईव्ह आणि इथे डिले फंक्शन्स हा यू ऑफ टी मायनस थ्री. ओके, सो या दोघांचा आपल्याला काय मिळणार, -4 जर आपण कॉमन काढला तर आपल्याला मिळणार यू ऑफ टी मायनस थ्री मायनस ऑफ यू ऑफ टी मायनस फाईव्ह टाईम इन्स्टंट क्यू. ओके, सो आपल्याला हे दोन एक्सप्रेशन इथे मिळालेले आहेत आणि यांचा फायनलाइज जर आपण आय ऑफ टी जर काढला तर तो किती मिळणार. सो आय ऑफ टी इज नथिंग बट आय वन टी प्लस आय टू टी अशा प्रकारे म्हणणार. सो आय वन टी हा आहे -2 इन ब्रॅकेट यू ऑफ टी मायनस यू ऑफ टी मायनस वन अशा प्रकारे प्लस, आणि इथे कोण येणार -4, तर प्लस मायनस मायनस होऊन जाणार आहे, हे आपल्याला इथे लक्षात येते. ओके, टी मायनस थ्री मायनस ऑफ यू ऑफ टी मायनस फाईव्ह अशा प्रकारे. ओके, सो यांचा जर आपण आता आय ऑफ टी आपल्याला इथे मिळालेला आहे तर यांचा लॅपलास ट्रान्सफॉर्म फक्त घ्यायचं. सो टेकिंग द लॅपलास ट्रान्सफॉर्म बोथ साईड. सो बोथ साईड घेतल्यानंतर आय ऑफ टीचं इथे काय होणार आहे, इथे कॅपिटल आय ऑफ एस होणार आहे. ओके, सो -2 मी बाहेर ठेवलं, यू ऑफ टीचं लॅपलास आहे 1/s मायनस ई रेस टू दी पॉवर -s इंटू 1/s. ओके, तसाच इथे प्लस मायनस -4 इन ब्रॅकेट ई रेस टू दी पॉवर -3s upon s minus e raised to the power -5s upon s. ओके, आणि याला जर आपण थोडं सिम्प्लिफाईड केलं तर आपल्याला काहीसा आन्सर अशा प्रकारे इथे मिळणार. सो आय ऑफ एस इज नथिंग बट इट्स अ -2/s. हे मायनसने आतमध्ये मल्टिप्लाइड होते म्हणून प्लस मायनस मायनस होणार 2 ई रेस टू दी पॉवर -s अपॉन s -4 ई रेस टू दी पॉवर -3s अपॉन s प्लस 4 ई रेस टू दी पॉवर -5s अपॉन s. ओके, सो यांना जर तुम्ही बघितलं तर डिनॉमिनेटरला सगळ्यांच्या डिनॉमिनेटरला हा यस आहे. ओके, त्यामुळे यस हा कॉमन घेतला आणि न्यूमरेटरला फक्त काय येणार, सो -2 प्लस 2 ई रेस टू दी पॉवर -s -4 ई रेस टू दी पॉवर -3s प्लस 4 ई रेस टू दी पॉवर -5s अशा प्रकारे आपल्याला मिळणार. ओके, अँड दिस इज द फायनलाइज आन्सर. आणि याला याच्यापेक्षा सिम्प्लिफिकेशन्स अजून त्याचं काही होणार नाही आहे, त्याच्यामुळे दिस इज द फायनलाइज आन्सर फॉर दिस आय ऑफ टी. सो अशा प्रकारे न्यूमरिकल्स सॉल्व करता येतं. तर काही न्यूमरिकल्स तुम्हाला इथे होमवर्कला टाकतो, जसं की आता हे 6 नंबरचं न्यूमरिकल्स आहे. तर या न्यूमरिकल्सला आपण दोन्ही बाजूने एफ ऑफ टी घेणार आहोत. ओके, आणि दोन्ही बाजूने आपल्याला पल्सेस बघायला मिळणार आहे विथ रिस्पेक्ट टू द टाईम. तर इथे पल्स काहीशी अशा प्रकारे दाखवले -1 ही थोडी मोठी झालेली -2 पर्यंत ती जातं. ओके, 2 या लोकेशनला. तसंच इकडे +2 मॅग्निट्यूड +2 मॅग्निट्यूडपर्यंत जातं. ओके, आणि तसंच सेम आपल्याला निगेटिव्हला जाताना दिसते. ओके, आता इथे बघा 0 पासून स्टार्ट झालेली आहे. या पहिल्या सेकंड्सला ती अशा प्रकारे दोन्हीकडे शिफ्ट झालेली मिळते. 2 सेकंडला इथे आहे, 3 सेकंडला ती कुठेच नाही आहे, मेंटेन झालेली आहे, होल्ड केलेली आहे. 4 सेकंडला अशा प्रकारे ती पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह गेलेली आपल्याला दिसते आणि इथे 5 सेकंडला अशा प्रकारे स्विच झालेली मिळते. सो 1 2 3 4 5 अशा प्रकारे मिळते. ओके, सो इथे जो मॅग्निट्यूड आहे तो +1 आहे. ओके, त्यानंतर इथे जो मॅग्निट्यूड तुम्हाला दिसतो इट्स अ +2 आहे. ओके, तसाच इथे जो मॅग्निट्यूड आहे
तो -2 आहे. म्हणजेच काय, तर ते दोन्ही केसमध्ये -2 लोकेशनलाच तो गेलेला आहे. तर इथे ॲज युजल हिंट देतो की कशा प्रकारे सॉल्व करायचं आहे. तर इथे F1 ऑफ टी हा फाइंड आउट करा, त्यानंतर F2 ऑफ टी हा फाइंड आउट करा, तसंच F3 ऑफ टी हा फाइंड आउट करा, तसंच F4 ऑफ टी हा फाइंड आउट करा. म्हणजेच इथे हिंट काय, तर एफ ऑफ टी इज इक्वल टू काय मिळणार, इट्स अ F1t प्लस F2t प्लस F3t प्लस F4t अशा प्रकारे मिळेल. ओके, आणि यांना आपल्याला सॉल्व करता येईल आणि मग त्याचा लॅपलास घेतला तर तो तुम्हाला मिळणार कॅपिटल एफ ऑफ एस, जे की तुमचं ॲन्सर असायला पाहिजे. तर याचं ॲन्सरसुद्धा सॉल्व केलेलं आहे. त्याचं ॲन्सरसुद्धा इथे मेन्शन करतो की तुम्हाला एफ ऑफ एस हा किती मिळणार आहे. सो एफ ऑफ एस हा मिळणार आहे 1/s. हा कॉमन निघलेला आहे किंवा बाहेर काढला तरी चालतो. 1 - 3 इंटू ई रेस टू दी पॉवर -s प्लस 4 इंटू ई रेस टू दी पॉवर -2s मायनस येईल -4 e raised to the power -4s प्लस 2 e raised to the power -5s. ओके, सो अशा प्रकारे यांचं ॲन्सर सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सेम थिंग्स, एक न्यूमेरिकल्स होमवर्कला अजून एक 0 2 4 6 8 आणि डायरेक्टली 10 अशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे. ओके, आणि अशा स्टेप्स आपल्याला दिलेल्या आहेत. कशा स्टेप दिलेल्या आहेत, तर कलर चेंज करून घेऊ. 2 4 6 आणि 8. ओके, सो या लोकेशनला तो पर्टिक्युलर अशा प्रकारे स्टेप्स तिथे करत गेला. मग इथे जे ह्या जे मॅग्निट्यूड आहे ती 1 मॅग्निट्यूड, इथे ही 2 मॅग्निट्यूड आहे, इथे 3 मॅग्निट्यूड आहे, आणि टॉपला जे तुम्हाला दिसते त्याला 4 मॅग्निट्यूडने रिप्रेझेंट करा. ओके, सो हा जो फंक्शनचा हा व्ही ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू द टाईम, तर इथे तुम्हाला व्ही ऑफ एस फाइंड आउट करायचा आहे. ओके, जो की तुम्हाला ई रेस टू दी पॉवर -2s प्लस ई रेस टू दी पॉवर -4s प्लस ई रेस टू दी पॉवर -6s प्लस ई रेस टू दी पॉवर -8s -4 इंटू ई रेस टू दी पॉवर -10s अशा प्रकारे मिळणार. आणि सगळ्यांना कॉमन न्यूमरेटर म्हणजेच एस आपल्याला तिथे बघायला मिळतो. ओके, सो एवढे स्टेप फंक्शनचे न्यूमरिकल्स आपल्याला तिथे सॉल्व करून बघायचे आहेत. आणि उद्या मग आपण थोडे अजून स्टेप फंक्शन्स आणि नंतर रॅम्प फंक्शन्स आणि इम्पल्स फंक्शन्स आपण 1 बाय 1 सॉल्व करूया. सो या 3 फंक्शन्सपैकी कोणतेही न्यूमरिकल्स आपल्याला एक्झाममध्ये विचारू शकतात. तर रॅम्प आणि स्टेप कंबाईन पण होतात बऱ्यापैकी, रॅम्प आणि स्टेप. ओके, सो रॅम्प आणि स्टेप समजणे खूप खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे, आजचं आजचं आपण लेक्चर इथे स्टॉप करू.